सांगली जिल्ह्यातील तासगाव गाव माझे. माझं नाव कांतीलाल रंगराव गायकवाड. तुम्ही या ठिकाणी ज्या वेळा हे 2000 साली 2001 ते 2001च्या आसपास ज्यावेळा तुमचा अनुभव काय एकूण आम्ही त्या तुमचे जे तासगाव तालुक्यातला तुमचा माणसांचा जो ग्रुप होता त्या ग्रुपमध्ये माणिक ऑइल मिल वाल्यांनी बोलवून आणले होते. त्यांच्या ग्रुपमध्ये आम्ही किती जणांनी बोर मारल्यात त्यापैकी किती एकूण मारले आणि अनुभव काय आले सांगा. 14 बोर मारलेत. 14 बोरमध्ये एक फक्त थोडं पाणी कमी आहे. 13 बोरला फुल्ल पाणी आहे. सगळ्यांची आता 2001 पासून 23 वर्षाला पाणी फुल्ल मिळते प्रत्येकाला. आता तुम्हाला दुसरे असं की तुम्ही आता अनेक बोर मारले म्हणजे आता गेल्या 4-5 दिवसापूर्वी कुठं तासगाव तालुक्यातल्या चिंचणी गावाला लागून मारले. तिथं हे तुमच्याच रानात मारले. आमच्याच मारलेलं. आता तिथं तुमचा काय अनुभव आला. तिथं 2 इंच पाणी आहेच की 2 इंची पाणी आहे तिथं. तर तिथे सुद्धा तो म्हणजे ह्या तसा दुष्काळी ड्राय भाग ड्राय भाग आता थोडस जर असं ओलसरपणा दिसतो इकडे भागात. पण पूर्ण त्यावेळेस 2001 ची गोष्ट आहे. त्यावेळा ह्या जवळजवळ 14 म्हणजे 13 बोर मारल्या. आता ही 14वी मारली ही चिंचणी मधली ही आली. ही आता 5-7 दिवसापासून. पण हे गेल्या 23 वर्ष पाठीमागे बोर मारल्या त्या आज ही बोर 23-24 अतिशय चांगल्या पद्धतीने चालतात. एक तरी बोर अशी चालती की नॉनस्टॉप त्याला एप्रिल मे आला आणि काय दुष्काळ पडला कधी पाणी म्हणजे काही जरी झालं तर एक सारखं पंप चालतात. तुमचा लांडगोळ मधला एक अनुभव सांगा. राजू बांगर यांचा. तर तासगाव तालुक्यातला लांडगोळ म्हणून एक भाग आहे. त्या भागामध्ये राजू बांगर म्हणून आहे. ह्यांनी संघच होती माया सगळे 13-14 बोर. तर त्यांच्या इथं बी मारलं. त्यांचे आज जवळजवळ आसपास बोर मारले त्यांना पाणीच लागलं नाही. पण मधीच बोर आहे ती. त्या बोरला आज ही इतकं फुल पाणी आहे की ते कंटिन्यू आज जवळजवळ 23-24 वर्ष झालं नॉनस्टॉप चालू आहे. जवळजवळ 2 इंचापेक्षा मोठं पाणी आज ही कंटिन्यू चालतंय. आपलं आता बघायला असलं तर बघा. आता काही बोरचे असा अनुभव आहे की लागतंय बोरला पाणी 1-2 वर्ष टिकतंय. नंतर किंवा मार्च-एप्रिल मला जर गुळण्या टाकतंय 10 मिनिटं टाकतंय बंद पडतंय. 1000 लिटर टाकते बंद पडतंय. अशा परिस्थिती दुष्काळी भागामध्ये सातत्यानं बघायला मिळते. पण ज्या बोर अतिशय म्हणजे वाखाणण्याजोगे आहेत की त्या आज एप्रिल मेला सुद्धा कंटिन्यू चालतात. तर त्या बोरमध्ये त्यामध्ये तुम्हाला किती वाटतात अशा बोर की एप्रिल मेला माझ्या जे मारल्या ऐकून आता 13 बोर तर फुल चालू आहे. 13 बोर फुल चालू आहेत. एकाच बोरचं जर पाणी कमी धरलं 13 बोरला फुल चालू आहे. फुल पाणी चांगलं लागलेलं एप्रिल मेला सुद्धा चांगले चालतात. हा त्यांचा अनुभव आहे. आणि या ठिकाणी आता तुम्हाला हे दाखवणार आहे. आता सुद्धा जे 24 वर्षात कसं चालू आहे पाणी ते तुम्हाला दाखवतोय. काय हे 300 द्राक्षे बाग आहे. तिकडे द्राक्ष बाग आहे. ह्या भागात बी द्राक्ष बाग आहे त्यांची. हा सगळा भाग आहे द्राक्ष बाग. आणि तिकडे काय केले होते ते काय केले ते मिरची. तिकडे ह्या भागात मिरची आहे. ह्या भागात द्राक्ष बाग आहे. आणि इकडल्या भागात बी द्राक्ष बाग आहे. पटका सर आता इकडल्या भागात ते द्राक्ष बाग काढून परत दुसरी द्राक्ष बाग करणार आहेत. हे बघा हे पाणी असं कंटिन्यू चालतंय. आता हे गेले 24 वर्ष हे नॉनस्टॉप असं चालतंय पाणी. आता तासगाव तालुक्याचा दुष्काळी भाग आहे तरी पण असं 24 तास असं पाणी चालतंय. एक किती फूट बोर मारले तुम्ही. 330 फूट मारले बोर. किती फुटाला पाणी लागलं आपल्याला. 220 लागलं. 220 ला परत 320 फुटाला वाढलं पाणी. 280 वाढलं. 280 फुटाला वाढलं पाणी. 330 फूट बोर मारला. जास्त पाणी पडतं. थांबा एक मिनिट व्हिडिओ करूया जरा.
जाईल तेवढं त्यावेळेस बस. नाही 24 तास चालू. काय 24 तास चालू. बरं. काय 35 तास चालू.